शाळेतून मुलं आली का अशा मुलांचा अभ्यास घ्यायचं म्हणजे म्हटलं की आपणच शाळेत आहोत की काय असं मला नेहमी वाटतं. व्हॉट्सअपवर मॅडम अभ्यासावर अभ्यास पाठवत असतात आणि मुलांना हा अभ्यास करावा लागतो. अक्षरशः अजिबात अशी हुसंत नसते खेळायला का काय काय काहीच नाही. तर म्हटलं चला पटकन जेवण बनवून घ्यावं. जेवणामध्ये माझा मेनू काय असतो तुम्हाला चांगलाच माहिती आहे, खिचडी भात. तर माझ्या नवऱ्याला प्रचंड असा खिचडी भात आवडतो का तर झटकेपट कामाला जायचं असतं म्हटलं त्यांना खूप कंटाळा येतो रात्रीचा भाकरी चपाती खायला. तर सकाळची एक्स्ट्राच मी चपात्या बनवते आणि चपात्या माझ्यापुरता 4 चपात्या जरी शिल्लक राहिल्या तर माझं आणि मुलांचं काम होऊन जातं. आणि भाजी वगैरे एक्स्ट्रा काहीतरी केली नाही केली बरं. वाटाण्याचीच भाजी आहे माझ्याकडे सकाळचीच आणि मस्तपैकी खिचडी भात नवऱ्याला गरमागरम दिला की अजिबात टेन्शन नसतं का तर शिळं बिळं दिलं वगैरे हे त्याचं जाऊ द्या. रडू येते लय मग काय करणार असं चालवावं लागतं, पर्याय नसतो. तर तुम्हाला सांगते मी सगळं झालेलं आहे माझं रेडी. तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. खिचडी भात मी जास्त खात नाही आणि भातानं मला काय जाडं व्हायचं नाही. मी जाडी होतही नाही कारण मी अशीच राहणार आहे नेहमी मस्त सुकडी सुकडी सुकडी. तर तुम्हाला सांगते उद्यासाठी गुरुवार आहे तर उद्यासाठी मस्तपैकी वाटाणे आणले 30 रुपये अर्धा किलो. तुम्हाला सांगते काल भाजीवाला अजिबात ऐकायला तयार नाही, 40 रुपयेच म्हणे अर्धा किलो. पण आज कुठून पालटला काय माहिती, आज म्हणाला 30 रुपये घेऊन जा. मग मस्तपैकी वाटाणे आणि टोमॅटो आणि गाजर सुद्धा उद्यासाठी मस्त हलवा बनवू बरं. आणि केळी सुद्धा भेटले. म्हटलं केळीवाला बदलला तर परत काय करायचं कारण 50 रुपये 60 रुपये अशी केळी डझन चालू आहेत. 30 रुपये म्हणाला म्हणून पट्टीशी केळी उचलली आणि केळी घेऊन आली बघा. तर उद्याचं काम झालं का तर उद्या सगळ्या बायका घरी येतील बरं उद्यापनासाठी. आणि मस्तपैकी यांचा मोबाईलवर पिक्चर बघायचा कार्यक्रम चालू आहे का तर आमची टीव्ही खराब आहे आणि ह्यांनी घरामध्येच थिएटर बनवलं आहे असं मोबाईलला लावायचं पिक्चर बघायचा. तर चलो बाय बाय.